अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी नारदाला अधिक मासाचे महत्त्व सांगत होते. त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या. ते पुढे म्हणाले, राजा गुणसुंदरीसह वनात गेला. तेथे त्याने अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ फार कडक व्रताचरण केले. त्यामुळे त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तेथे आले. त्यात पुण्यशील व सुशील या नावाचे विष्णुदूत होते. अनेक अप्सरा होत्या. स्वर्गीय गायन चालले होते. राजा राणी त्या विमानात बसून गोलोकास गेले. नारदा एका वानराकडून पुरुषोत्तम मासात नकळ स्नान व उपवास घडला. त्या योगाने तोही उद्धरून गेला. त्याची कथा ऐक. तू नवल करशील. मानव योनीतच नव्हे तर मार्कट योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते हे विशेष आहे. केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता. पैशाचा अत्यंत लोभी. एक कवडीही कोणाला देत नसे. पैसा कसा मिळेल व मी तो कसा साठवून ठेवीन याची चिंता करायचा. गलिच्छ राहायचा. भिक्षा मागायचा. भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा. लोकांना फसवायचा. सत्कर्म एकही करायचा नाही. एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचे काम त्याला दिले. तेथेही तो फलादी माल चोरून विकी. मालकाला फसवी. तो कद्रू 87 वर्षे जगून अचानक मेला. तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेले. जाता जाता त्याला त्यांनी फार मारले. यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पाप पुण्य विचारले. त्या ब्राह्मणाला त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता.